स्पर्धेचं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सुशील ढाकवळ मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली आणि बॅटिंग करत असताना 2 षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मॅच फिनिशिंग षटकार. मॅचला होती सुरुवात. आकाश आणि किशोर अशी जोडी आहे. पहिलं षटक हाताळत असताना पाबाबलीचं षटक. पहिला बॉल या मॅचचा. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. चेंडू जातोय मिड विकेट रेजर मध्ये. क्षेत्ररक्षक फंबलिंग करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना आकाश ऑफ द मार्क. पहिल्या बॉलवर 2 धावा येत असताना आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेत विकी. वेलकम विकी, सहर्ष स्वागत आहे. एक यंगस्टार गुणलेखक म्हणून आमच्या कॉम बॉक्स मध्ये आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव धमाका. पहिला बॉल कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 2 आकड्यावर. 2 धावाने आपलं खातं उघडले आकाशने. पावरप्लेचं षटक आहे आणि सुशील ढाकवळ गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटापाचा बॉल. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. फिंगर रोल केले. व्हेरिएशन व्हरायटी पाहायला मिळाली. सुशील ढाकवळ एक वेगवान गोलंदाज आहे. एक रिदम मध्ये गोलंदाजी करतोय आणि व्हेरिएशन या बॉलवर पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस. डॉट बॉलची सांगता होत असताना लोवर फुल टॉस. चेंडू शॉर्ट मिड विकेट रेंज मध्ये. फेकी चांगली आहे. डायरेक्ट हिट झाला असं तर कदाचित परतावं लागलं असतं आकाशला. पण सुदैव म्हणावं लागेल एक धाव जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पावरप्लेचं षटक आहे. अगदी नॉकआउट स्टेजवर हा सामना आहे. किशोर सकपाळसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक षटकारासाठी 3000चं कॅश प्राइज. गावदेवी म्युझिकल कडून हे पारितोषिक असेल. किशोरसाठी हे पारितोषिक असेल लगातारच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अकोटापाचा बॉल. टायमिंग होऊ शकला नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय अमरच्या दिशेने. अमर मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. काय झंझावत खेळ केली होती अमरने. मॅन ऑफ द मॅच पटकावलं होतं आपल्या टीमसाठी. अमरने पहिल्या मॅच आणि मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पावरप्लेचं षटक आहे. शरीरापासून दूर. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. सुशील ढाकवळ चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे. नॉकआउट स्टेजवर आतापर्यंत जी मेहनत घेतली, आतापर्यंत जे कष्ट घेतले आपण या मॅच साठी एफर्ट्स घेतले, त्यासाठी आता 2 स्टेप दूर आहोत. ऑलरेडी एका ट्रॉफीवर नाव निश्चित झाले. काजबक 1911 या संघाचं. वैभव भोईर यांचा संघ. यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट. हलक्या हाताने चेंडू ग्लान्स केलाय. चेंडू जातोय सर्कल मध्ये. तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 4 धावा. थँक्यू व्हेरी मच वैभवजी भोईर. आज आमच्या सगळ्याच समालोचकांना जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. यतीन भोईर, वैभव भोईर ही मंडळी आहेत. नेहमीच जाजावीस झू नगरीमध्ये आम्ही येतो आणि झू गावामध्ये आल्यानंतर जो पाहुणचार असतो या 2 भावंडांच्या माध्यमातून सातत्याने केला जातो. त्याबद्दल या दोघांचेही मी मनपूर्वक आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये सुशील ढाकवळने आपलं काम केले. विकेट जरूर नाही मिळाली पण या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मोहम्मद. इम्पॅक्टफुल प्लेयर राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपला अव्वल दर्जाचा खेळ केलाय या मोहम्मदने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. बॅकअप साठी अमर वेगाने धावेल तोपर्यंत चेंडू फरार होत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे
4 धावांसाठी चौकार येतोय, पहिला या मॅचचा क्रॅकिंग चौकार. चला डीजे मास्टर आमचे थोडेसे जेवणासाठी ब्रेक आहे, त्यामुळे डीजे वादन केलं जाणार नाही. अभिचं देखील आम्ही आभार मानतो की ज्या पद्धतीने या डीजेच्या दुनियेत आपलं नाव कोरलंय आणि अनेक इव्हेंटमध्ये सातत्यपूर्वक चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम या इव्हेंटमध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मोहम्मदच्या गोलंदाजीवर चौकार लागवला. बॅटर किशोरच्या बॅटमधून चौकार आला. 4 धावांना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. खोलपटापाचा चेंडू अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळले गेले. हे आहे ज्यावेळेस असा कठीण प्रश्न येतो, कठीण चेंडू येतो, त्यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह पावित्रा वापरला जातो आणि तेच केलं जाते. किशोरच्या माध्यमातून सिंगल स्ट्राइक रोटेट केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. खोलवटाप्याचा चेंडू वाईट यॉर्कर हा तळला गेलाय. खूप चांगलं अस्त्र वापरलं गेलंय मोहम्मदच्या माध्यमातून. मोहम्मदने इम्प्रेस केलाय आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडत असताना. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय, फिंगर रोल केले गेलेत. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 9 बॉलचा खेळ, 10 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 बॉलमध्ये 10 धावा. बॅटिंग करत असताना टीमला कराव्या लागतील धावा. ऋषभ वॉरियर्स टीम, त्याच्या विरोधामध्ये राहुल तेजस वॉरियर्स. फुलंदाजीचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. अमर फेकी चांगली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं, पण सुदैव म्हणावं लागेल. अजून एक सिंगल मिळते. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. एक चौकार वगळता कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये धावा कमी येताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉलवर मोठा प्रहार करावा लागेल. इथे देखील प्ले अँड मिस. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. बिनगडी बाद 11 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या फक्त 4 धावा आणि या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स टीम ऋषभ वॉरियर्स. चला ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा मिस्टर अमर. पहिलाच बॉल फुलर लेनचा फेकून दिलाय. ज्युसी फुल टॉस वर आय एम द बॉस सांगणारा अफलातून स्ट्रोक बॅटर किशोरच्या बॅटमधून येतोय षटकार. सुपर स्ट्रोक. ज्युसी फुल टॉस वर प्रहार केला. चेंडू सीमा पार केला. षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 17 या आकड्यावर धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 50, 65, 70 पर्यंत मजल मारावे लागेल. इथे देखील आणखीन एका खुटप्प्याचा बॉल आहे. नो मॅन्स लँडची ते चेंडू लँड होईल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी कमकुवत आहे. फक्त मिळेल 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट फार इम्पॉर्टंट आहे. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाजी ट्रॅकवर अमर, किशोर आणि फलंदाजीसाठी आकाश ही जोडी पाहायला मिळते. पार्टनरशिप महत्वाची आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही, पण मागच्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्या. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू टायमिंग होऊ शकला नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सुशील डाकवळ वेगाने येईल. एकच धाव मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कन्वर्ट करणं गरजेचं होतं, पण इथे चूक केली किशोरने
आणि सिंगल मिळते एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 20 या आकड्यावर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 बॉल कंप्लीट झालेत. यावेळेस फटका हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जाईल क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल पकडला जातोय. मोहम्मदच्या माध्यमातून आणखीन एक लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होत असताना आकाशच्या विकेटचं पतन. पहिला गडी बॅक टू द डगआउट. अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून कैलासवासी सीमा प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025चा पहिलं संक्रमण आपल्या भेटीस आणलंय. या स्पर्धेचे आयोजक परेश भोईर, सुनील भोईर या दोन बंधूंनी या भव्य दिव्य स्पर्धेचं हे दमदार आयोजन पाहायला मिळते. फायनल डे आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली. सेमीफायनल क्रमांक 2 ऑलरेडी कासबक 1911 हा संघ पोहोचलाय. मेगा फायनल मध्ये या टीम मधून कोण जाईल एलिमिनेटर राऊंड मध्ये आणि एलिमिनेटरचा सामना खेळ त्यामध्ये खियान सुपर किंग हा संघ ऑलरेडी उभा आहे. म्हणून या संघातून जो संघ जिंकेल, या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ पोहोचेल एलिमिनेटर राऊंड साठी आणि कियान सुपर किंग ह्या बरोबर 2 हात करील. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 21 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल. फुललेचा चेंडू आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय. चूक केली अमरने. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना No+2 म्हणजेच 3 धावा मिळतील. फ्री हिटचा इशारा देत असताना टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फ्री हिटचा इशारा. किशोर आणि निखिल साठी पारितोषिक असेल. हॅट्रिक षटकारासाठी 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि त्याच दरम्यान पहिला मोठा ब्लास्ट लगवला जातोय. निखिलच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. 6 धावा. ओव्हर क्रमांक संपले गेले. तिसरी 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 10ची सरासरी राखली गेली. शेवटचे 2 षटक अजूनही बाकी आहे. बघूया या 2 षटकामध्ये काय घडतंय. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जोगाव धमाका 2025चा हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 30 आकड्यावर. बघा दोन्ही बॅटर, जिकडे निखिल खेळतोय तिकडे किशोर हे बॅटर आहेत. या दोन्ही बॅटरला लगातार 3 षटकारासाठी गावदेवी म्युझिकल यांच्या वतीने तब्बल 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. गावदेवी मर्याई म्युझिकल याकडून या दोन्ही बॅटरसाठी पारितोषिक असेल आणि महेंद्र भोईर मामा मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला पाहिलं ना की मला 1985 90 95चा काळ आठवतोय. काय बॅटर होते. अक्षरशः एक खूप चांगला फिटनेसचे प्लेयर होते. वेगवान गोलंदाजाला अगदी आरामात षटकार मारण्यासाठी जाणले जायचे महेंद्र भोईर. रणसोलीच्या मैदानावर देखील अनेक वेळा त्यांना सराव करताना मी पाहिले. जगदीश मडवी सारख्या वेगवान गोलंदाजाला देखील अगदी त्याच्या अगेन्स्ट अटॅक करण्याचा एक वेगळा
पावित्रा त्यांचा पाहिला. यावेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे. बॅट्समन किशोरच्या बॅट मधून आलाय षटकार. व्हॉट अ शॉट. दोन्ही बॅटर निखिल आणि किशोर आता इन ऍक्शन मध्ये येत असताना षटकार. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला, चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आला. मयंक गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर षटकार. यावेळेस फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट. वन बाउंस, सीमा रेषे पलीकडे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा बॅट्समन किशोरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब जुगाव धमाका, क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर, 40 धावा दाखल कराव्या लागले. 40 ऑन अ स्कोर बोर्ड. धावसंख्येला आकार येत असताना हल्ला चढवला जातोय, अटॅक केला जातोय. हे देखील आणखी एक मोठा फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक खाली आहे, खूप चांगला झेल, चिरागने झेलला गेलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज किशोरच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. फलंदाज दुसरा, बॅक टू द डगआउट. किशोर परतलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सिद्धेश नेट क्रमांक 4 मध्ये येत असताना 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर पलटवार केलाय मयंकने आणि किशोरला परतावं लागलं. ब्लाइंड स्ट्रोक. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. 4 बॉलचा खेळ संपलाय, चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सेमीफायनल क्रमांक 2 जुगाव धमाका 2025 चा हा सोहळा. अकोटप्प्याचा बॉल पंच केला, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षण अमरने लाजवाब दर्जेदार झेल पकडलाय. विकेटचं होईल पतन, फलंदाजाला परतावा लागेल आणि विकेट गोज टू डगआउट. जुगावच्या मानाची पालखी आणि त्याचं संगीत तुम्ही ऐकलं. जुगावची मानाची जी मर्याई देवीची पालखी असते ते सोहळा गावासाठी फार महत्वाचा असतो. संपूर्ण गाव एकत्र येतं, आईच्या चरणी नतमस्तक होतं आणि तो सोहळा सातत्याने दरवर्षी येतो. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना सुनील भोईर मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे सर्वा आयोजक आणि खऱ्या अर्थानं त्यांनी संकल्पना मांडली. परेश भोईर आणि सुनील भोईर या 2 बंधूंनी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या मोहम्मदच्या तब्बल 7 धावा, तिसरी ओव्हर त्यामध्ये अमरने 19 धावा खर्च केल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये मयंकने तब्बल 11 धावा आणि 2 गडी बाद केलेत.
टीमची धावसंख्या 41. शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपली ट्रॅक गुडघ्यापर्यंत ज्याने ओढली, कारण की त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळेच दुखापत होऊन देखील ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मागच्या मॅचमध्ये ऋतांशु पाटीलचा जो त्रिफळाची क्लीन बोल्ड केला यॉर्कर, आणि लगातारच्या 2 मॅचमध्ये पहिल्या बॉलवर अशाच कारनामा केला लाराने. अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स दाखवत असताना आपल्या टीमसाठी शेवटचे षटक आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय निखिल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 3 बॉलचा सामना केलाय, 8 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. आता लाराच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने तो रणनीती आखतोय ते पाहिलं जाईल. शेवटच्या ओव्हरचे 6 बॉल. लगातारच्या 3 मॅच मध्ये 3 त्रिफळाची. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. लारा क्या है स्टंप पे मारा. लगातार एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. 3 मॅच मध्ये पहिल्या बॉलवर 3 ब्लॉक होल आणि 3 स्टंपला छेदणारे चेंडू पाहायला मिळते. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर लारा. अप्रतिम गोलंदाजी. आजच्या दिवसातले 3 मॅचच्या पहिल्या बॉलवर 3 बॅटर बोल्ड आणि 3 बॅटर अगदी नतमस्तक झाले गोलंदाजा समोर. सुपर बॉल, लाजबाब. लाराच्याकडे पहिला बॉल हा मॅजिक बॉल आहे. त्या मॅजिक बॉलवर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये त्याने विकेट काढली. खास करून आकर्षण होतं ते मागच्या मॅचमध्ये ऋतांशु पाटीलची यष्ट्यांचा वेध घेणारा. काय बॉल, काय सेलिब्रेशन आणि काय अनुभव आहे लारा. वा बाई वा, काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय सुशांत, ज्याला शांत ठेवावं लागेल लाराला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. क्वाइन बॉक्स डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल. सुपर डुपर गोलंदाजी. टाळ्या वाजवतोय विकेट किपर म्हणून. विकेट किपर कडून होती चूक. बाईच्या स्वरूपात मिळेल सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. शेवटच्या ओव्हरचे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. काय गोलंदाजी होतीये आज. कौतुक करावं लागेल ऋषभ वॉरियर्स टीम कडून. फिरोज पठाण यांच्या वतीने सुशांतने जर 2 बॉल 2 षटकार लगवले तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फोल्डर लेनचा चेंडू आहे, चूक केली. सुशील डाक बॉल प्रयत्न करत असताना चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुपर बॉलिंग. षटकार आलाय सुशांतच्या बॅटमधून. पहिला षटकार. टीमची धावसंख्या 48. 48 धावा फलकावर लागलेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आज 50-55 हा आकडा सातत्याने पाहायला मिळाला सँडी सर. काल 35 पासून सुरुवात झाली, नंतर 25, त्यानंतर 70-75 पर्यंत मजल मारली होती, पण आज 50-55 पर्यंत मजल मारली. मॅक्स टू मॅक्स 65. सुशील डाकवळला थोडीशी इंजुरी होती. मुख्य स्टेजवर त्याला सेमीफायनलच्या मॅचमध्ये इंजुरी होणं म्हणजे ऋषभ वॉरियर टीमसाठी फार चिंतेची बाब असेल. चला थोडासा ब्रेक आहे, अभिला देऊया थोडंसं आपण संधी आणि ऐकूया त्याच्या माध्यमातून एक मधुर गीत. पण प्रार्थना करूया की सुशील डाकवळला जास्त इंजरी होऊ नये, कारण की या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने थोडासा रेस्ट करावा, कारण की शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. बदली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे सुशील
जर जास्त पेन होत असेल तर तुम्ही रिस्क घेऊ नका. तुम्ही या टीमचे कर्णधार आहात, त्यामुळेच इम्पॉर्टंट कडी आहात. चला 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 48 आणि तरी देखील आपल्या टीमसाठी दिलेली कमिटमेंट आहे ना सँडी सर, ती तुम्हाला मैदानापासून दूर ठेवू शकत नाही आहे. त्यामुळे सुशील डाकवलने म्हटलं ते त्रास होतोय, पेन होतोय, पण म्हटलं जातं का नो पेन नो गेन. तुम्हाला त्रास झाल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही. फटका चांगला आहे, अपील केली होती, अंपायरने डिसिजन केलं. अगदी असं वाटलं होतं की स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू गेलाय, पण अगदी बॉलरच्या समोर पडला होता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज लारा, पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल सिंगल आली, तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि या बॉलवर देखील लेग बायच्या स्वरूपात सिंगल येतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर सुशांतने देखील एक षटकार लगवला आणि सुनील भोईर खोलबटापाचा चेंडू, बॅटची इनर एज लागतोय, चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. आता टार्गेट सेट करणारा बॉल आणि टीमची धावसंख्या 50. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचा बॉल, इथे फटका हवेत आहे. सुशील डाकवल त्या खाली आहे. कॅप्टनने पकडला शेवटच्या बॉलवर झेल आणि सुनील भोईरला परतावा लागेल. शेवटच्या बॉलवर विकेट आली आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावर लागलेत आणि 51 धावांचं टार्गेट उभं केलंय. 51 टू विन. बघूया बॅटिंग करत असताना टीम राहुल तेजस वॉरियर्स टीम, त्या टीमने बनवल्या 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट उभं केलं. चला बघूया 51 धावांना कशा पद्धतीने ऋषभ वॉरियर्स टीम या धावांचा पाठलाग करतो आणि कशा पद्धतीने धावा डिफेंड केल्या जातात. पुढे जाऊ नका, तुम्ही पाहताय जुगाव धमाका 2025चा हा भव्य दिव्य सोहळा. अमन सिंग थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी सीमा प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025चा हा जुगावच्या क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा
आणि त्यासाठी पुढाकार घेले परेश भुईर आणि सुनील भुईर या दोन भावंडाने आपल्या लाडक्या बहिणीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणारी स्पर्धा. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते. ऋषभ वॉरियर्स वर्सेस राहुल तेजस वॉरियर्स. पहिला डाव आपण पाहिला तर राहुल तेजस वॉरियर्स टीमने बॅटिंग केली, 50 धावा उभारल्या आणि 51 धावांचं टार्गेट उभं केलं. त्याचा पाठलाग करण्यासाठी, त्या धावा चेज करण्यासाठी ऋषभ वॉरियर्स टीमकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अमर आणि मोहम्मद अशी जोडी आहे, जी जोडी या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चमकदारी कामगिरी करणारी जोडी ठरली. अमरचा विचार केला तर भरपूर धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, मागच्या मॅचचा हिरो ठरला. मोहम्मद देखील ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला, बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपली छाप सोडली. आणि आता या धावांचा पाठलाग करत असताना पहिली ओव्हर साहिल येतोय. पहिलाच बॉल कोण आहे? सुनील गोलंदाजी ट्रॅकवर. तर सुनील गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल सिंगल आली आहे ऑफ द मार्क. अमर यावेळेस ऑन दी फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अमर ढंगात आलाय, रंगात आलाय. अमरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी दाखवली. अमरने प्रत्येक मॅच मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि या मॅच मध्ये देखील पहिला बॉल जरूर बीट करून गेला, सिंगल आले, पण दुसऱ्या बॉलवर अगला क्लास दाखवला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू फरार झाला. इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगावला गेला आणि 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर 51 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचे 2 षटक फार इम्पॉर्टंट असतील. दोन्ही षटकामध्ये जर 22 धावा 25 धावापर्यंत मजल मारली तर सामना हा एक हाती होऊ शकतो. पण जर अमर आणि मोहम्मदची विकेट प्राप्त केली या पॉवर प्ले मध्ये तर नक्कीच राहुल तेजस वॉरियर्स टीम या मॅच मध्ये पलटवार करेल. प्रत्येक वारवर पलटवार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये सहजासहजी कधीच हार मानायची नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव कंप्लीट होत नाही. पॉवर प्लेचे षटक आहे, फ्लाय स्लिप तैनात आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. यावेळेस फटका पाहू शकाल, काय स्ट्रोक लगावलाय, लाजवाब स्ट्रोक. अमर आज खूप वेगळ्या धाटणीची फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स दाखवलाय. परफॉर्मन्स प्लेयर कशी असतात तर अमर हा एक मूर्तिवंत उदाहरण आहे की जे परफॉर्मन्स करतात. मागच्या मॅच मध्ये 34, काल देखील 42 धावा केल्या होत्या. म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हे खेळाडू आहेत ना, ते अव्वल दर्जावर आहेत. मोहम्मद असेल, मयूर भोईर असेल, मंथन असेल किंवा अमर असेल. अकोटप्याचा बॉल फेकून दिलाय, जस्ट लाईक रोहित शर्माची आठवण करून देणारा शॉर्ट आर्म पुल करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. सुपर स्ट्रोक, लाजबाब. अमर हा ग्रामीण क्रिकेट खेळत नाही. आजपर्यंत अमरला मी कधी या खेळाडूला खेळताना पाहिलं नाही, पण प्रामुख्याने जुगावच्या स्क्वॉड मध्ये हा असा खेळाडू मोहम्मद असेल किंवा अमर असेल, हे 2 खेळाडू खऱ्या अर्थानं या ग्रामीण टीम मध्ये पाहिजेत. ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला या अमरने, मोहम्मदने, त्याच्याकडे क्षमता आहे, टायमिंग आहे. खोलपटापाचा चेंडू आहे, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला तर डावचीची संधी आहे, बचावले गेलीत. बॉल कॅरी झाला नाही, थ्रो मध्ये जान नव्हती. या सगळ्या गोष्टी घडल्या एकाच बॉलवर
धावचीची संधी चालून आली होती, ते संधीचं सोनं करता आलं नाही. अमरला बाद जर तुम्ही केलं नाही तर हा सामना लवकर संपेल. इतका भन्नाट फॉर्म मध्ये अमर. सेकंडवर मोहम्मद पाहायला मिळते. मोहम्मदने देखील अँकर इनिंग खेळली. प्रत्येक मॅच मध्ये सेन्सिबल क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट, सगळ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 11 धावा धावफलक लागलेत. फुलरलेनचा चेंडू आहे समोरच्या दिशेने. लाजबाब स्ट्रोक. वडा टायमिंग, वडा प्लेसमेंट, वडा शॉट. मोहम्मदच्या बॅट मध्ये येतोय पहिला ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार षटकार. बघा मोहम्मद आणि अमरला बघितल्यानंतर अगदी ज्या पद्धतीने T20 मध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ना, तशीच काहीतरी कोऑर्डिनेशन आणि कॉम्बिनेशन पाहायला मिळते की दोन्ही बाजूने अटॅक, दोन्ही बाजूने सेन्सिबल क्रिकेट, दोन्ही बाजूने मॅच्युअर इनिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 31 धावा, 51 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही करायचे तब्बल 38 धावा, 36 धावा करायचे. 34 धावा अजूनही करायच्यात, माफ करा मोहम्मद, आम्ही समजू शकतो. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. निखिल अखोटाप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती. बिहाइंड विकेट कीपर जातोय. मग अमरच्या बॅटिंगची स्टाईल आहे ना, प्रत्येक बॉलरला रीड करतोय. त्याच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने अटॅक करावा हे चांगलं ठाऊक आहे. म्हणजेच चौफेर फटकेबाजी केली जाते. त्याचा जर पाहिलं तर ऑन साइड स्ट्रॉंग झोन आहे, पण कव्हर किंवा डाऊन द ग्राउंड असे स्ट्रोक देखील त्याने लगवलेत. स्क्वेअर कट देखील तो फटका खेळला. अमर चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना ड्रिल केलाय आपला स्ट्रोक. पुन्हा एकदा की काय चूक झाली त्यावर नक्कीच काम करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असताना एखादा डॉट बॉल आला तरी प्रेशर घेणं गरजेचं नाही आहे. आणखी चांगल्या रिदम मध्ये सध्याच्या घडीला अमर खेळतोय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय? खूप चांगला झेल. अमरच्या विकेटचं पतन. सेलिब्रेशन पाहू शकता. ही माहिती आहे विकेट किती इम्पॉर्टंट आहे. आकाशने पकडलाय झेल. संपलाय अमरचा खेळ. फलंदाज बाद. अमरची विकेट ऋषभ वॉरियर्स टीम साठी धोक्याची घंटा असेल. रिदम मध्ये होत असताना चांगल्या फॉर्म मध्ये होता. मागचा बॉल डॉट गेल्यानंतर थोडासा त्याने अगदी प्रेशर मध्ये एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच म्हटलं जातं मागच्या गाडीवर लिहिलं जातं सँडी सर की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे. त्यामुळेच संयम ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. आणि संयमामध्ये कुठेतरी संयम गमावला आणि विकेटचं पतन. पहिला गडी गारत होतोय. आता ड्रायव्हिंग सीटवर येईल राहुल तेजस वॉरियर संघ. त्यांना माहिती आहे हा सामना जिंकू शकतो. विकेटची गरज होती, ती विकेट प्राप्त झाली आहे. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुशील ढाकवळ फलंदाजीसाठी आले. मागच्या मॅच मध्ये फिनिशरची भूमिका बजावली सुशील ढाकवळने. 2 षटकार लगवले. अगदी लांब लचक षटकार लगवला शेवटचा बॉलवर. आता धावा करावा लागतील.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, काय स्ट्रोक! सुशील ढाकवलच्या बॅट मधून आलाय कॅप्टन नॉकचा षटकार. लाजबाब 6 धावांचा षटकार. वन साइड परफॉर्मन्स करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आणि या मॅचच्या पहिल्याच बॉलवर षटकार. डिफेन्सिव्ह क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. अक्कलमंदीचा खेळ खेळला जातोय. मॅचवर इनिंग करावं लागेल या मॅच मध्ये. त्याला माहिती आहे की अमरची विकेट प्राप्त झाली आहे. टीमची धावसंख्या 24 वर पोहोचली आहे. फक्त 51 धावा करायच्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 27 करायचे आहेत या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. मॅच जिंकण्याचे चान्सेस आहेत. जर जिंकतोय तर पुढच्या फेरीत, जर पराभूत होतोय तर या स्पर्धेतून आपला प्रवास संपेल. त्यामुळेच प्रत्येक घटकाने प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. लोअर फुल टॉस, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता पण मोहम्मद तयार नव्हता. सिंगल येण्याचा कुठलाही चान्स दिला जात नाहीये आणि डॉट बॉलची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा, पण मागच्या ओव्हरमध्ये निखिलने फक्त धावा खर्च केल्यात 7. त्यात एक षटकार लगून देखील फक्त 7 धावा आणि अमरला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचे 27 धावा. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक एक अप्रतिम बॉलिवूड सॉन्ग तुम्ही ऐकलत. SD लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 27 अजूनही करायचे आहेत. 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला अज्जू. मोहम्मद फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. ऑन द राईस फटका लगवलाय. मोहम्मदच्या बॅट मधून आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषे पलीकडे जिंकण्याचा इरादा आहे पक्का. षटकार आलाय. 16 बॉल 21 धावा. मोहम्मदच्या बॅट मधून षटकार आलाय. सुपर स्ट्रोक ऑन द राईस फटका खेळलाय अज्जूच्या अगेन्स्ट. 17 बॉल चा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळी डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल काय येतोय? वाईड बॉल. आणखीन एक धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 31. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉल 20 धावा. मॅच अगदी कंट्रोल मध्ये आहे. रिषभ वॉरियर्स टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. फुलण्याचा चेंडू आहे. फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते आणि अंपायर थर्ड अंपायर कडे आता हा डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल सॉफ्ट सिग्नल आहे आणि चॅलेंज केले फिल्डिंग करणाऱ्या टीमने.
फेअर डिलिव्हरी, म्हणजेच एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 19 धावा अजूनही करायचे. 16 बॉल आणि 32 धावा. 15 बॉल 15 बॉल. सोळा बॉल माफ करा, आमचे स्कोरर आहेत थोडा जेवणानंतर थोडासा आळस येतोय, म्हणजे एक धाव एक बॉल एक्स्ट्रा लिहिलंय. चुकतो तो माणूस आणि चुका समजून घेतो तो देव माणूस. आखोटप्याच्या बॉलला फेकून दिलाय. सुशील धाकवळ प्रयत्न करतोय, काय घडलंय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि अंपायर चा डिसिजन येतो यस, फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना खूप चांगला एफर्ट, खूप चांगला झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहिलं जाईल सुशील धाकवळ चा हा झेल कशा पद्धतीने रिलीज आणि पकडला गेला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. खूप चांगला झेल. इम्पॉर्टंट विकेट. सुशील धाकवळ परतलाय. इंजुरी झाली आहे, महत्वाचा खेळाडू आहे आणि आता दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना मॅच ऑन आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 धावा. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 15 धावा. 32 धावा झाल्यात, माफ करा 19 धावा करायच्यात अजूनही. 15 बॉल 19 धावा अजूनही आवश्यकता आहे. 32 धावा फलकावर लागलेत. 51 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे 19 अजूनही करायचे आहेत. 15 बॉल 19 धावा. मॅच ऑन आहे आणि राहुल तेजस वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये. अंपायरला विचारून तुम्ही जाऊ शकता. येस, चला. सुशील धाकवळ इंजुरी झाली आहे, त्या खेळाडूला घेऊन येत असताना इम्पॉर्टंट घडी आहे फायनलची. अजूनही हा सामना जर जिंकतोय ऋषभ वॉरियर्स तर आणखीन एक सामना खेळावा लागेल, पण अजूनही मॅच ऑन आहे. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 19 करायचे. मोहम्मद बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट मधून 2 षटकार लगवले आणि नवीन बॅटर मयंक आलाय. मयंक घाग फलंदाजीसाठी आलाय. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन विकेट मध्ये थोडीशी कमतरता जाणवली. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करता येऊ शकलं असतं. एक धाव फार महत्वाची आहे. कॅज्युअल क्रिकेट खेळताना चालणार नाही. जर विकेट पडली तर नक्कीच मॅच मध्ये पलटवार होईल. क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. या खेळामध्ये काय होईल याचा नियम नाही. म्हणूनच म्हटलं जातं की ये खेळ नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छे अच्छों का. हे मॅच अजूनही दोन्ही बाजूने समसमान आहे. मोहम्मद जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत ऋषभ वॉरियर्सचा या मॅच वर ताबा आहे. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अपड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. चांगलं कमबॅक केले. गोलंदाजी करत असताना जुने एक षटकार पहिल्याच बॉलवर लागवला होता, त्यानंतर वापसी केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. 34. आता 13 मध्ये 17 करायचे. 13 बॉल 17 धावा. एखादा मोठा हिट मॅचवर वर्चस्व आणि पकड निर्माण करेल. एखादी विकेट मॅच मध्ये पलटवार केला जाईल. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक डॉट बॉलची सांगता होत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 17 धावा. काय पलटवार, काय कमबॅक केलं अज्जूने या ओव्हर मध्ये.
सुशील नाकवडला बाद केलं आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 17 धावा. चला जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक मधुर गीत. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. जरा सामना स्पीडअप करा प्लीज. विनंती करतोय राहुल तेजस वॉरियर्स टीम, सामना स्पीडअप करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे सामना स्पीडअप करावा लागेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय प्रथमेश. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मोहम्मद स्ट्राइक एंडवर आहे, नॉन स्ट्राइक एंडवर मयंक आणि गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश. पहिलाच बॉल एरियल रूटने. काय घडलंय? मोहम्मदच्या विकेटचं पतन. अब आएगा मजा. मोहम्मद बॅक टू द डगआउट. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये आता वेगळं वळण येत असताना हा खेळच असा आहे. या खेळामध्ये प्रत्येक क्षणाला रंग बदलतो. हा खेळच असा आहे. या खेळामध्ये तुम्हाला होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं होतं करू शकतो. हा खेळच असा आहे की प्रत्येक वेळा तुम्हाला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जातोय. हा खेळ आहे क्रिकेटचा आणि या क्रिकेटच्या खेळाचा जुगावचा धमाकाच्या स्वरूपामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. मोहम्मद अप्रतिम कामगिरी करत असताना तो परतलाय आणि विकेटचं पतन होत असताना आता मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 17 करायचे. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? क्रिकेट असाच खेळ आहे. न्यू बॅटर चिराग भोईर फलंदाजीसाठी आलाय. डावखोरा फलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल प्रथमेश पहिल्याच बॉलवर विकेट काढली. अकोटप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली, प्रेक्षक बनेल. चिरागने विजयाचा चिराग आता पेटवलाय. वाडा शॉट, सुपर स्ट्रोक लगावला जातोय चिरागच्या बॅट मधून. न पद बडा न खद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. चिरागच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. मॅचचं इक्वेशन आता बदललंय. इक्वेशन येऊन ठेपलाय. ते म्हणजेच 11ला 17 पाहिजे होत्या, आता 10ला 11 करायचे. मॅच ऑन, चेज इज ऑन. ऋषभ वॉरियर्स टीम पुन्हा एकदा वापसी केली आहे, पुन्हा एकदा पलटवार केलंय. चिरागच्या या षटकाराने आशेचं किरण आता पल्लवित केलाय. ज्याप्रमाणे लाराने प्रत्येक पहिल्या बॉल मध्ये विकेट काढली, त्याप्रमाणे चिरागने देखील प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉलवर षटकार लागवला. बॅटची एज, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 41 धावा, 10 करायचे. 9 बॉल 10 धावा. अगदी महेंद्र भोईर महमा इन ऍक्शन मध्ये आलेत फिल्डिंग सजवण्यासाठी. काय करावं, गेम प्लॅन कसा बदलावं, एक्सपिरियन्स कसा मी मैदानाच्या आतमध्ये पोहोचू यासाठी जी तडफड होते. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आता मॅच मध्ये देखील एक ट्विस्ट निर्माण करेल. डॉट बॉल इथे मॅच मध्ये प्रेशर निर्माण करेल. डॉट बॉल इथे मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊण्यासाठी एक स्टेप पुढे घेऊन जाईल. सुपर मॅच, सुपर मॅच. आता इक्वेशन आहे 8-10. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, कॅच पकडली जाते. लाजवाब झेल सुनील च्या माध्यमातून झेलला जातोय. सुनील सावंत 7 मध्ये 10.
सुपर डुपर सामना आहे. हाय व्होल्टेज. मंदार पाटीलला आता कातील प्रमाणे बॅटिंग करावं लागेल. बऱ्याच वेळा स्कोर लिहून अनेक स्कोर लिहिलेत आणि आपल्या खात्यामध्ये आता स्कोर उभा करावा लागेल. टीमसाठी स्कोर बनवावा लागेल. 7 बॉल 7 मध्ये करायचे 10 धावा. मॅच ऑन आहे. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. मंदार पाटील आलाय. संदेश भोईर, जर मॅच टाय झाली तर काय? कंपल्सरी चेसिंग आहे. चला तुम्हाला धावा करावा लागतील. 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 10 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. फटका चांगला. वॉट अ शॉट. ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. मंदार पाटीलच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटका. वॉट अ शॉट. सुपर डुपर स्ट्रोक. अगदी दुपारची झोप उडवणारा स्ट्रोक आहे सँडी सर. वॉट अ शॉट मॅन. सुपर स्ट्रोक. लाजवाब स्ट्रोक. आता इक्वेशन आलंय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4. 6 गेंदे 4 रन्स. बहुत नाइंसाफी है. एकीकडे वाटतं की बॅटिंग टीम प्रेशर मध्ये, एकीकडे वाटतं फिल्डिंग करणारी टीम प्रेशर मध्ये आहे. पण बघूया या मॅच मध्ये काय होतंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 करायचे. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर मयंक आपल्याला पाहायला मिळतोय. मयंक आणि मंदार. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी किशोर आलाय. किशोरचे पिताश्री देखील हा सामना पाहतायत. हा सामना जर किशोरचे पप्पाकडून जर सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. किशोर साठी पारितोषिक असेल. बघूया किशोर गोलंदाजी ट्रॅकवर 6 मध्ये करायची 4 धावा. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. आजच्या दिवसातला सगळ्यात हाय व्होल्टेज मुकाबला सँडी सर. वॉट अ मॅच. सुपर डुपर सामना आहे. खराब चेंडू. वाईट बॉल. 4 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या. यामध्ये तुम्ही अशा चुका कराल तर विजयापासून वंचित राहाल. आता 6 मध्ये 3 करायचे. मंदार पाटीलने जर विनिंग स्ट्रोक लगवला तर गावदेवी मर्याई म्युझिकल कडून दिला जाईल 1000चा कॅश प्राइज. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते आणि 1000चा कॅश प्राइज. मर्याई गावदेवी म्युझिकल कडून 1000चा कॅश प्राइज कमवण्याची संधी असेल मंदार. आणि किशोरनी जर जिंकून दिला तर 1000चा कॅश प्राइज असेल. 5 मध्ये 2. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. मंदार पाटीलने या मॅच मध्ये षटकार लगवून मॅचचा निकाल बदललाय. आता विजयाचा शिक्का निश्चित करण्यासाठी तुम्हाला 2 धावा कंप्लीट करावा लागेल. चला सामना स्टुडिओ करूया प्लीज. भरपूर वेळ वाया गेलाय. अगदी क्लोज फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर, फ्लाय स्लीप आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. टपाचा चेंडू. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातो. 1 धाव तर कंप्लीट झाली. एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि अशा तऱ्हेने स्कोर झाला लेवल. 4 मध्ये 1 करायचंय. मागची मॅच पण त्यांनीच काढली.
आणि अशा तऱ्हेने कंपल्सरी चेस आहे, तुम्हाला 1 धाव करावे लागतील. 3 बॉल 1 धावांची आवश्यकता. 3 बॉल 1 धाव. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. टॉपेज, चेंडू हवेत आहे. आता मॅच मध्ये निकाल बदललाय. 2 मध्ये 1. चला आता 2 चेंडू आणि 1 धाव. हृदयाची धडधड 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 वाढते. प्रेक्षकांनी अक्षरशः उठून उभं राहून हा सामना पाहावा, असा हा सामना आहे. आमचे डीजे मास्टर देखील शांत आहेत की या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि या मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. मिस्टर लारा मॅच विनिंग परफॉर्मन्स करेल का? मागच्या 2 मॅच मध्ये काय अफलातून कामगिरी केली होती लाराने. दोन बॉल 1 धावांची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. 2 बॉल 1 धावा. वॉट अ मॅच. परिषद आणण्यासाठी अंब्रेला क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. शॉर्ट फायनल लेग असेल, फ्लाय स्लिप असेल, स्लिप पॉइंट असेल, शॉर्ट लेग असेल, शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट कव्हर. डीप मध्ये जर पाहिलं तर कव्हर डीप मध्ये आहे. चला 2 बॉल 1 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. पहिला बॉल 1 धाव केली जाते. लाराने विनिंग स्ट्रोक लगवला गेलाय. व्हॉट अ परफॉर्मन्स. विनिंग स्ट्रोक लारा. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर, नो डाऊट अबाउट दॅट. शेवटचं षटक 9 धावा देऊन 2 गडी बाद केले. मिस्टर लारा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. आणि रिषभ वॉरियर्स टीम चला या लगेचच आपण टॉस साठी, यस टॉस साठी आपण रिषभ वॉरियर्स वर्सेस कियान सुपर किंग्स. अजय भोईर आणि निलेश भोईर यांच्या वतीने यांचे शुभस्ते दिलं जाईल. लारा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल बोल लारा. लाराशी थोडीशी चर्चा आपण करूया. जरा इंटरेस्टिंग माणूस आहे. चला लारा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मान्यवरांचे शुभस्ते दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. चला वेल प्लेड लारा.